नमस्कार, सी 24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। गाव पाणीदार बनवण्यासाठी सरसावले पाथर्डी तालुक्यातील चिंचोडी शिराळ गाव। श्रमदानामधनं कामं झाली सुरू। अहमदनगरचे प्राध्यापक शिंदे यांनी मांडला शाश्वत पर्जन्य नियमन आणि पर्यावरण संवर्धन याचा तंत्रशुद्ध अभ्यास। केडगाव हत्याकांडानंतर झालेल्या दगडफेक प्रकरणी गुन्हा दाखल असणाऱ्यांपैकी 9 शिवसैनिक स्वतःहून कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये झाले हजर। आणि आरोपीला मदत करणारे डॉक्टर कुलेश चांदेकर यांच्यावरती कारवाई करण्याची पीडित रुग्ण योगेश कुंदूर यांनी केली आहे मागणी। तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। दुष्काळाचं सावट आणि पाण्याचं दुर्भिक्ष टाळण्यासाठी तर गाव पाणीदार बनवण्यासाठी पाथर्डी तालुक्यातील चिंचोडी शिराळ गाव पुढे सरसावलंय। श्रमदानामधनं गावामध्ये जलसंधारणाचं काम सुरू करण्याचा निर्णय एकमुखानं घेण्यात आला आणि झपाट्यानं गावामध्ये कामाला सुरुवात देखील करण्यात आली आहे। एकजुटीनं पेटलं रान, तुफान आलया, काळ्या भुईच्या भेटीला हे आभाळ आलया। निसर्गाच्या सतत अवकृपेमुळे गावाला हक्काचा कोणताही शाश्वत स्रोत नसल्यामुळे नेहमीच दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत होत्या। गाव पाणीदार बनवण्याचा संकल्प करत अख्खे गावकरी सरसावले आणि श्रमदानामधनं जलसंधारणाचं एक भरीव काम सुरू झालं। पाणी फाउंडेशनच्या माध्यमामधनं जलसंधारणाचं काम एकमुखानं करण्याचा निर्णय घेण्यात आला। अहमदनगर शहरापासून पूर्वेला 25 किलोमीटर अंतरावरील सततच्या दुष्काळाशी सामना करणाऱ्या पाथर्डी तालुक्यातील चिंचोडी शिराळ हे जेमतेम 2800 लोकसंख्या असलेलं चहूबाजूंनी डोंगरांच्या कुशीमध्ये वसलेलं एक छोटंसं खेडेगाव। इथे नेहमीच दुष्काळामुळे पाण्यासाठी वणवण करावी लागत होती। येथील शेती ही पूर्णपणे पावसाच्या पाण्यावरती अवलंबून आहे। अन्य दिवसामध्ये येथील लोक उपजीविकेसाठी शहराकडे कामधंद्यासाठी जात आहेत। पिण्याच्या पाण्यासाठी गावामध्ये सध्या नळ कनेक्शन आहे, परंतु त्याद्वारे पाणी मिळत नाहीये। तेव्हा गावाला तहान भागवण्यासाठी टँकरशिवाय पर्यायच उरत नाही। पुरेशा पाण्याअभावी नेहमीच वाट्याला आलेलं शाश्वत जगणं, त्यामुळे हताश न होता आमिर खान यांच्या पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेमध्ये सहभागी होऊन अनुकूल धोरण आणि राज्यामध्ये सुरू असलेल्या जलसंधारणाच्या कामांचा आदर्श दृष्टिकोन बाळगून गावकरी स्वावलंबनासाठी सरसावले आहेत। हा म्हणता गावामधील स्त्री पुरुषांबरोबरच तरुणाईनं देखील या कामामध्ये सहभागी होऊन श्रमदान केलंय। गेल्या काही दिवसांपासून आपल्याला पाणी मिळावं यासाठी श्रमदान इथे सुरू आहे। गावाच्या आजूबाजूला असलेल्या डोंगरांचा माथा ते पायथ्यापर्यंत पाणी अडवा पाणी जिरवा अभियानाअंतर्गत हा अभिनव उपक्रम काळाची गरज म्हणून या गावानं आपलासा केलाय। नाल्याच्या ठिकाणी छोटे छोटे बंधारे घालून वाहून जाणारं पाणी त्यामध्ये अडवण्यात येणार आहे। तसेच पडीक जमिनीवरती पाणी साठवण्यासाठी खड्डे खोदणं हा गावाचा उद्देश आहे। या कामी हाती घेतलेल्या श्रमदानामध्ये महिला आणि युवकांची संख्या तुलनेनं जास्त आहे। प्रत्येक घरामधील लोकांचा यामध्ये सहभाग आहे। लोकांनी लोकहितासाठी लोकसहभागामधनं हाती घेतलेला अबालवृद्धांच्या दूरदृष्टी आणि पाणीदार गाव निर्मितीच्या संकल्पाला प्रत्यक्ष श्रमदानाच्या कृतीची जोड देत पुढे जात असलेला हा उपक्रम निश्चितच गावाला लाभदायक आणि इतरांना प्रेरणादायी असाच आहे। नकळता या उपक्रमामध्ये 1200 लोकांनी सहभाग नोंदवलाय। राळेगण सिटीला जाऊन ग्रामस्थांनी पाणी फाउंडेशन मार्फत 5 दिवस ट्रेनिंग घेतलं आणि ट्रेनिंगवरनं
डोळ्यांचं पारणं फेडणारं काम पाहून भविष्यामध्ये कधी या गावाला पाण्यासाठी वणवण करावी लागेल असं आता वाटत नाहीये. सत्यमेव जयते वॉटर फाउंडेशन 2018 याचे जे फॉर्म मिळाले आम्हाला, फॉर्म भरलेत आम्ही. त्यानंतर फॉर्म भरल्यानंतर आम्ही ट्रेनिंगला राळेगणला गेलोत आणि राळेगणला 5 दिवसाचं ट्रेनिंग घेऊन आल्याच्या नंतर गावची ग्रामसभा बोलवली गेली. गावची ग्रामसभा बोलवल्यानंतर त्या ठिकाणी अख्खं गाव उपस्थित झाले. त्या ठिकाणी पुरुषांपेक्षा तरुणांपेक्षा माता भगिनी जास्त प्रमाणात उपस्थित होते. आणि मग पाणी फाउंडेशनच्या पाणी अडवा पाणी जिरवा आणि माती अडवा पाणी जिरवा माथा ते पायथा हा निर्णय आम्ही गावाने एकत्र बसून घेतला आहे. आणि आमच्या गावातलं पाणी जवळजवळ इतकी भयानक दुष्काळ परिस्थिती आहे का पाणी प्यायला पाणी आम्हाला जवळजवळ 1.5-2 किलोमीटर पाणी आणावं लागत आहे. याचा निर्णय घेऊन आणि पाणी कसं अडवायचं आहे, या गावाला फायदा कसा होईल. आणि शेतकऱ्याचं फार प्रमाणात कष्ट करतात, पण कष्ट करूनही त्यांना पाणी नसल्यामुळे शेतात पीक निघत नाही. आणि पीक निघत नसल्यामुळे शेतकरी तोट्यात चाललेत. पाणी एका पाणी 2 पाण्या वाचून पिकं धोक्यात चाललेत. मग ह्यासाठी पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही हा निर्णय घेतला आहे. आणि मग पाणी अडवायचं आहे, या गावाला सुजलाम सुफलाम दिवस कसे येतील आणि गावात सगळे शेतकरी सुखी कसे राहतील आणि गावात प्रत्येक शेतकरी कुटुंब हा पैशावाला झाला पाहिजे. मग ते रब्बी असेल खरीप असेल, हा पीक जास्त प्रमाणात शेतकऱ्याला निघलं पाहिजे. आणि मग त्या ठिकाणी येणाऱ्या पिकातून शेतकऱ्याला पैशाच्या माध्यमातून श्रीमंत झाले पाहिजे आणि शेतकरी हा दुबळा राहिला नाही पाहिजे. म्हणून आम्ही हा निर्णय घेऊन पाणी फाउंडेशनचं मोठ्या प्रमाणात शेतकरी, महिला, तरुण मंडळी, जेवढे नोकर स्टाफ असतील त्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन आम्हाला जी ताकद लावली तेवढ्या आम्ही जे आवाज दिला त्या ठिकाणी आम्हाला सगळ्यांनी मदत केली आणि त्याबद्दल मी त्यांचं मनापासून धन्यवाद देतो. आता बांधारे होते, बांधाऱ्याचे नाला खोलीकरण रुंदीकरण केलं आहे, कंपोस्ट खतं केलेत, कंपोस्ट खतं तयार केलेत, झाडं वृक्षारोपण केले 6-6.5 हजार जवळजवळ 300-350 सोस खड्डे घेतलेत आणि बांधारे दुरुस्ती चालू आहे, नाला खोलीकरण रुंदीकरण चालू आहे आणि बांध बंदिस्त चालू आहे, CCTVचे कामं चालू आहे, गॅबिन बांधारे चालू आहेत, LBSC ते चालू आहेत. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं टर्म आम्ही घेतलेला आहे. मग प्रत्येक खाली गावाच्या खाली फायदा कसा होईल, गावाच्या वरती कसा फायदा होईल, नदीला काय केल्यानंतर फायदा होईल लोकाला, असं प्रत्येक गावाला येणं आणलेलं आहे. आणि हे सगळं श्रेय तरुण मंडळी असतील, नोकरदार असतील आमचे आणि माता भगिनी असतील, यांचं खरं फार मोठ्या प्रमाणात योगदान आहे. आणि त्यांच्यामुळंच हा गावाचं श्रमदानाच्या माध्यमातून गावाला खरोखर सुजलाम सुफलाम दिवस येतील. आम्ही 8 एप्रिलला सकाळी 8 ते 12 ते 1 अशा पद्धतीचं टायमिंग आहे आमचा. मग थोडंसं 12 वाजतात 1 वाजतात. हा 8 एप्रिलपासून आत्तापर्यंत हा श्रमदान चालू आहे आमचं. आणि जवळजवळ पहिल्या दिवशी 1100 ते 1200 लोक होते, त्याच्यानंतर 1300-1400 असे वाढत गेले क्रमांक, पण कमी झालेले नाहीत. आत्तापर्यंत हा महाश्रमदानचे दिवस चालू आहे. आम्ही पाहतोय दररोज हाजरी घेतो का माणसं कमी होतात का काय, आम्ही वाढत गेलेत पण एकही माणूस कमी झालेला नाही. आमच्या इथे सत्यमेव जयतेच्या या वॉटर कप स्पर्धेमध्ये आम्ही भाग घेऊन हे जे पाणी फाउंडेशन करतोय त्यामध्ये सगळे गावकरी, लहान मुलं, युवा, महिला, पुरुष हे सगळं सहभागी होऊन उत्स्फूर्तपणे 8 एप्रिलपासून सकाळी 8 ते 1 वाजेपर्यंत आनंदाने काम करतात. आणि जो आमच्या गावामध्ये दुष्काळ आहे कायमस्वरूपी, तो आता आम्हाला असं वाटतं हे पाणी फाउंडेशनमुळे पाण्याचं सर्क्युलेशन नाही का, साठा हे होऊन आमच्या गावाची परिस्थिती सुधारेल आणि जे पाण्याचा आमचा प्रॉब्लेम येतो तो सुटल कायमस्वरूपीचा. त्या दृष्टीने आम्ही हे सगळं श्रमदानच्या द्वारे करतोय. आणि आमच्या पिण्याच्या पाण्याचा पण शेतीच्या पाण्याचा कायमस्वरूपीचा प्रश्न सुटावा ह्या इच्छेसाठी नाही, ही इच्छा आमची पूर्ण होण्यासाठी आम्ही नाही का हे श्रमदानाचा 8 एप्रिलपासून सुरुवात केलेली. यामध्ये आमच्या गावकरी महिला, सर्व गावकरी मंडळी आनंदाने सहभाग घेऊन सकाळी 8 ते 1 वाजेपर्यंत सतत परिश्रम करतात, श्रमदान करतात. माझं नाव पालव सुचिता सुनील. मी आत्ताच 12वीची परीक्षा दिली आहे आणि
आणि इथे चिचोंडी गावामधून मी लहानपणापासून या चिचोंडी गावातच इथंच जन्म झाला आणि इथंच माझं लहानपण घडलं. आणि इथे लहानपणीपासून मी असं हिरवळ कुठंहीच पाहिलं नव्हतं. पाणी कुठंही अशी शेती म्हणजे हिरवी शेती म्हणजे आम्हाला नीट माहिती नव्हतं. आणि आता या गावामध्ये पाणी फाउंडेशनमुळे आमच्या गावामध्ये आम्हाला सरपंचाने आम्हाला प्रशिक्षण दिलं की पाणी फाउंडेशनमुळे काय काय फायदे होतात, काय काय करू शकतो आपण. आणि आम्ही या पाणी फाउंडेशनमध्ये गेलो. मी त्यात होते, अख्खं पूर्ण गाव होतं आमचं. मग आमच्या गावाला प्रेरणा मिळाली की आपल्या गावातही हिरवळ होऊ शकते, शेती होऊ शकते, पाणीदार शेती होऊ शकते. आजपर्यंत पाहिली ती जिरायती शेती पाहिली, पाणीदार शेती पाहिली नव्हती. आणि आतापासून अशी आशा आहे की आम्ही पाणीदार शेतीही पाहू. आणि हेच पूर्ण भविष्य आमचं पुढचं भविष्य घडवण्यासाठी आम्ही आता या श्रमदानासाठी आलो आहोत. माझा पेपर झाले, मी आता सुट्ट्या आहे, त्यामुळे आम्ही पूर्ण या श्रमदानासाठी आलेलो आहोत. आता आम्हाला 12 ते 15 दिवस झाले की आम्ही श्रमदान करतोय. आणि अजूनही जर कुठे श्रमदानाची जर गरज पडली तर आम्ही ते श्रमदानही करू. आमच्या गावाला सतत दुष्काळ होता पहिला, तर आम्हाला आता ही युक्ती शिकवली, तर आम्ही आता सारं गाव मिळून करतो ते. मग आता इथून पुढं काय फरक पडन ते पडन, सारं गाव मिळून आम्ही काही भेदभाव नाही करता हे काम चालवलेलं आहे. कोणी हायगी करीत नाही. भरपूर लोक जमतात, नाश्ता येतो, पाण्याचे जार येते, तर आनंदात काम करतो आम्ही. शाहीद शेख, C24 तास, अहमदनगर. गुरव समाजाचा व्रतबंधन सोहळा थेऊरमध्ये संपन्न झालाय. या सोहळ्यामध्ये 40 बटूंनी सहभाग घेतला होता, तर समाजामधील अनेक मान्यवरांसह बटूंचे नातेवाईक यावेळी उपस्थित होते. व्रतबंधन समाजभूषण अण्णासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा संपन्न झालाय. राज्यामधील अष्टविनायक गणेश दर्शनामधील ख्यातनाम तीर्थक्षेत्र थेऊर इथे रविवारी अखिल गुरव समाज संघटनेच्या पुणे जिल्हा, पुणे शहर, पिंपरी चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमानं मोफत व्रतबंधन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये राज्यामधील विविध जिल्ह्यामधील शहर आणि गावांमधनं सुमारे 40 बटू मुलांनी सहभाग घेतला होता. सर्वप्रथम बटू मुलांचं मुंडन करण्यात आलं. आचार्य गणेश पोरे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पौरोहित्य इथे करण्यात आलं. मातृभोजन आणि हळदी लागल्यानंतर धार्मिक पारंपरिक अशा वेशभूषामध्ये थेऊरमधनं भव्य ढोल ताशांसह मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये बटूंच्या सर्व नातेवाईकांनी मोठ्या आनंदानं सहभाग घेतला आणि फुगडी खेळून, ठेका धरून नृत्य देखील सादर केलं. श्री गणेश मंदिरामध्ये गणेश आरती आणि प्रार्थना करून पुन्हा वाजत गाजत बटूंना व्रतबंधन स्थळी नेऊन मंगल समय उपनयन मोजेबंधन सोहळा इथे करण्यात आला. यामध्ये आपल्या आई वडील आणि समाज यांच्याशी नित्यनियमानं कसं वागावं यांची दीक्षा देण्यात आली आहे. तर बटूंनी भिक्षा मागून आपलं जीवन व्रत कसं पाळायचं याचे पंडित गणेश पोरे गुरुजी यांनी मुलांना मार्गदर्शन केलंय. तर समाजभूषण अण्णासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ भारत हरित भारत उपकृत मुलांनी स्वच्छ, सुंदर आणि हरित करावा अशी पर्यावरणपूरक प्रतिज्ञा यावेळी करण्यात आली आहे. एक बटू एक वृक्ष म्हणून तुळशी रोपांचं वाटप करून अनोखा असा व्रतबंधन सोहळा इथे साजरा करण्यात आला. यावेळी संस्कार आणि संस्कृतीचं जतन करताना पर्यावरण रक्षण करून आपला देश, गाव, शहर, वाडी वस्ती सुंदर ठेवावी असा संदेश अण्णासाहेब शिंदे यांनी दिलाय. गुरव समाजाची स्थापना ॲडव्होकेट अण्णासाहेब शिंदे यांनी महाराष्ट्रामधील गुरव समाजाला एकत्र करून त्यांच्या असलेल्या समस्या त्यांना संघटित करून त्यांना सन्मान मिळवून देण्यासाठी स्थापन केली आहे. या संघटनेची स्थापना 2007 साली झाली आहे. अण्णासाहेब शिंदे यांनी संघटनेच्या मार्फत गुरव समाज जोडो अभियान केलं आणि समाजाच्या हितासाठी आंदोलने केली.
सामुदायिक विवाह सोहळे केले, वधूवर परिचय मेळावे भरवले असे अनेक उपक्रम या संघटनेने राबवले आहेत। यावेळी महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षा सुरेखा तोरडमल, प्रदेश संघटक संतोष वाघमारे, जेजुरी नगरसेवक जयदीप बारभाई, शंकर शिर्के, राजेंद्र बारभाई, अनिता गुरव आणि थेऊर देवस्थान विश्वस्त आदी मान्यवर इथे उपस्थित होते। या सोहळ्याचे संयोजन पश्चिम महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष प्रवीण राजगुरू, गजानन आगलावे, संकेत आगलावे, तुषार गुरव, प्रशांत गाडेकर आदींनी केले। आज थेऊर येथे अखिल गुरव समाज संघटना पुणे जिल्ह्याच्या वतीने सार्वजनिक वृत्तबद्ध कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। या ठिकाणी गुरव समाजातील छोट्या गोष्टींना एकत्र करून पैशाची बचत व्हावी, वेळेची बचत व्हावी या उद्देशाने आज या ठिकाणी अनेक बंधू एकत्र करून सार्वजनिक कार्यक्रम आयोजित केलेला आहे। अखिल गुरव समाज संघटना अनेक कार्यक्रम ही वर्षभरात करत असते, त्यातला एक भाग अत्यंत महत्त्वाचा भाग आहे। मुलांवरती एक संस्काराचा एक भाग आणि अत्यंत महत्त्वाचा भाग असा आजचा वृत्तबंध कार्यक्रम समजला जातो। प्रत्येकाला आपलं एक नवीन आयुष्य सुरू करताना बटूच्या वयामध्ये हा सामूहिक वृत्तबंध कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे। थेऊर या ठिकाणी आज सामुदायिक वृत्तबंध कार्यक्रमाचे नियोजन अतिशय उत्तम प्रकारे स्थानिक या ठिकाणचे आगलावे परिवार आहे या सगळ्यांनी मिळून खूप छान असं नियोजन केलं। 40 नोंदी या ठिकाणी झालेल्या आहेत आणि अशीच त्यांच्याकडून आणि इतर गुरु समाजाची सेवा घडून या ठिकाणी त्यांना आगलावे बंधूंना खास करून या ठिकाणी शुभेच्छा देतो की त्यांनी खूप मोलाचं सहकार्य केलेलं आहे आणि आज तळागाळामधला जो गुरु समाज आहे त्याला या ठिकाणी सामुदायिक कार्यक्रमाच्या नियोजनामुळे तो आज या ठिकाणी त्याचे कार्यक्रम अतिशय आनंदात आणि सगळा गुरु समाज एकत्र घेऊन करू शकतो। आज म्हातारी माता मंदिराच्या या प्रांगणामध्ये थेऊर आणि परिसरातील संबंध गुरु समाज संघटनेच्या वतीने आयोजित केलेला हा वृत्तबंध समारंभ आज या ठिकाणी संपन्न होत आहे। साधारणतः 40 वृत्तबंध कार्यक्रम या ठिकाणी आज संपन्न होत असताना या परिसरातील सामुदायिक वृत्तबंध समारंभ संपन्न होण्याची ही एक पहिलीच घटना आहे आणि यांनी निश्चितपणे या परिसराला या एक वेगळा प्रेरणा, एक संदेश जाईल। हा एक विचार नसून हा एक संदेश समाजामध्ये रुजवला जातो आहे। गुरव समाज संघटनेच्या वतीनं आदरणीय अण्णासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या गावातील आगलावे परिवारामध्ये ग्रामपंचायतीचे सदस्य गजाननजी आगलावे असतील, संकेत आगलावे, सर्वच लोक या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये आवर्जून सहभागी होऊन अथक परिश्रम त्यांनी घेतलेला आहे। त्यांच्याच या प्रयत्नांमुळे हा कार्यक्रम या ठिकाणी यशस्वीपणे संपन्न झालेला आहे। या परिसराचं सोनं करताना हरिभक्तपारायण परमपूज्य आदरणीय बाबासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो। मनापासून उपस्थित सर्व वृत्तबंध कार्यक्रमासाठी नातेवाईक, आप्तेष्ट, राजांविरुद्ध मातापिता, बंधू आणि भगिनी यामध्ये उपस्थित आहेत। सर्वांना मनापासून या कार्यक्रमाच्या शुभेच्छा व्यक्त करूया। अखिल गुरव समाज संघटना राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट अण्णासाहेब शिंदे यांच्या माध्यमातून गुरव समाजाच्या कार्यक्रमाला जी सुरुवात झाली ती आत्तापर्यंत अगदी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते। कुठेही कार्यक्रम असला तरी पहिला सहभाग त्यांचा असतो आणि आम्ही काही त्यांच्या खांद्याला खांदा लावून अगदी समाजाची कामं करत आहोत आणि आज जो मुलींचा सोहळा पार पाडण्यात आला अतिशय इतका अगदी आनंदी आणि इतक्या उत्साहात साजरा करण्यात आला हा क्षण आठवावा असा आहे। तुकाराम गोडसेसह विजयकुमार हरिश्चंद्रे, C24 तास, थेऊर। या ठिकाणी वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त।
आपल्या मुलांचं फ्युचर ब्राईट असावं असं प्रत्येक पालकाला वाटतं. उत्तम शिक्षण हा पालकांसाठी चिंतेचाच विषय. बट डोंट वरी, आता आपल्या मुलांच्या एक्सलंट एज्युकेशनसाठी धावपळ नको. राहुरी तालुक्यातील एकमेव CBSE मान्यता प्राप्त शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय म्हणजेच प्रसाद ग्रामीण शिक्षण संस्थेचं श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज. शाळेची वैशिष्ट्ये: CBSE एफिलेटेड स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, इयत्ता 10वीची 100% निकालाची परंपरा, डिजिटल क्लासरूम्स, पालक शिक्षक सुसंवादासाठी मोबाईल ॲप्स, सुसज्ज सर्व सुविधांनी युक्त संगणक कक्ष, स्वच्छ प्रशस्त आणि सुंदर इमारत, उच्च शिक्षित शिक्षक वृंद CBSEच्या नियमांनुसार, मर्यादित विद्यार्थी संख्येमुळे प्रत्येक विद्यार्थ्याकडे विशेष लक्ष, क्रॅश कोर्सेसची तयारी, कोणत्याही प्रकारची प्रवेश फी नाही, अत्यल्प फी आणि दर्जेदार शिक्षण, CCTV यंत्रणेसह वायफाय कॅम्पस, स्पोर्ट डेव्हलपमेंटसाठी विशेष भर, त्यासाठी प्रशस्त खेळाचं मैदान, आंतरराष्ट्रीय दर्जाचे बास्केटबॉल ग्राउंड, स्केटिंग विशेष प्रशिक्षकांसह, कराटे, किकबॉक्सिंग, लेझिम, झांजपथक, स्काउट गाईड उपलब्ध, हॉर्स रायडिंग अशा विविध प्रकारचे प्रशिक्षण उपलब्ध. प्रत्येक विद्यार्थ्याचे गुण ओळखून विशेष खेळाचे प्रशिक्षण इथं दिलं जातं. राष्ट्रीय पातळीवरती गोल्ड मेडल, सिल्वर मेडल प्राप्त विद्यार्थी, मुला-मुलींचे स्वतंत्र सर्व सुविधांनी युक्त वसतिगृह, सुसज्ज आणि सर्व सुविधांनी युक्त भोजनालय, मुलांना राहण्याची उत्तम सोय. ज्युनियर कॉलेजसाठी JEE, नीट, MSCET या महत्त्वपूर्ण परीक्षांची तयारी, अत्यल्प फी आणि दर्जेदार शिक्षण, उत्तम आणि आरोग्यदायी वातावरण, प्रशस्त विज्ञान प्रयोगशाळा विषयांनुसार उपलब्ध, मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्टडी रूम्स उपलब्ध, क्रॅश कोर्सेसची तयारी करण्यासाठी अनुभवी प्राध्यापक वर्ग. नगर जिल्ह्यामधील कानाकोपऱ्यामधनं विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी सुरक्षित बस सुविधा अटेंडंटसह उपलब्ध, 6 एकरचा भव्य कॅम्पस, पूर्णपणे डिजिटल शाळा म्हणजेच प्रसाद ग्रामीण शिक्षण संस्थेचे श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज. शाळेचा पत्ता: श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, गणेगाव, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर. कॉन्टॅक्ट नंबर: ऑफिस 7219876294, प्रिन्सिपल 8308730444 अँड सेक्रेटरी 9689682123. शैक्षणिक वर्ष 2018-19 साठी KG ते इयत्ता 8वी आणि 11वी विज्ञानसाठी प्रवेश सुरू. मग विचार कसला करताय? आजच आपल्या पाल्याचं ॲडमिशन बुक करा. एक्सलंट एज्युकेशन डेव्हलप युअर चिल्ड्रन्स ब्राईट फ्युचर. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. गेल्या 40 वर्षांपासून अभ्यास करणारे अहमदनगरचे प्राध्यापक BN शिंदे यांनी शाश्वत शेतीमधनं पर्जन्य नियमन आणि पर्यावरण संवर्धन याचा तंत्रशुद्ध अभ्यास जगासमोर मांडलाय. यासाठी देशामध्ये मोठं चर्चासत्र घेऊन हा फॉर्म्युला देशासमोर मांडण्याची इच्छा त्यांनी पुण्यामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलून दाखवली आहे. बेरोजगारी कशी वाढती आहे, शेतीमध्ये प्रचंड खर्च करूनही ती का परवडत नाहीये, कमी पावसामुळे पीक जळणं, कीड पडणं, वातावरणामधील अचानक होणारे बदल अशा एक ना अनेक प्रश्नांची उकल अहमदनगरचे प्राध्यापक BN शिंदे यांनी गेल्या 40 वर्षापासून केलेल्या अभ्यासामधनं आणि शाश्वत शेतीमधनं पर्जन्य नियमन आणि पर्यावरण संवर्धन यामधनं मांडली आहे. तो फॉर्म्युला जर भारतानं वापरला तर दुष्टचक्रामधनं आपल्याला नक्कीच बाहेर पडता येईल असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. त्यासाठी आपल्या देशामध्ये मोठं चर्चासत्र आयोजित करून हा फॉर्म्युला देशासमोर मांडण्याची त्यांची इच्छा आहे असं त्यांनी पुण्यामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलून दाखवलंय. मी प्राध्यापक BN शिंदे, अहमदनगरला न्यू आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेजमध्ये मी 35 वर्ष भूगोलाचा प्राध्यापक म्हणून पदव्युत्तर वर्गाला शिकवलं आणि जगातले 18 देश मी पाहिले. आज असं लक्षात आलं की साधन संपदा भारत देशामध्ये प्रचंड असताना फक्त त्याचं मॅनेजमेंट चांगलेलं नाही म्हणून आपण फार मागे आहोत. म्हणून मी निंबीला ग्रामिका सुरू केला
आणि त्यासाठी मी बराचसा प्रयत्न केला. संपूर्ण जग ग्लोबल वॉर्मिंगमुळे वादळं, दुष्काळ, गारपीट याखाली जखडलेलं आहे. शहरामध्ये मुंबईला प्रचंड पाऊस झाला, न्यू ऑर्लिन्ससारखं शहर उद्ध्वस्त झालं. या सगळ्यावरती उपाय जर करायचा असेल आपल्याला, तर आपल्याला हळूहळू पारंपरिक इंधनं कमी कमी करत नेऊन आणि वृक्ष वाढवले पाहिजेत. गेले 70 वर्ष भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण भरपूर वृक्ष वाढवण्याचा प्रयत्न केला, परंतु स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला 35% आपल्याकडे वृक्ष होते, ते वाढण्याऐवजी 13% खाली आले. तर माझी सूचना अशी आहे, 50% शेतीच वृक्षांची करायला सांगा ना. त्यापैकी 30% जंगली वृक्ष, ज्याला पाणी लागत नाही, दुष्काळ पडला तरी जगतात आणि 2 वर्ष पाऊस झाला ना तरी पण जात नाहीत. ऊसापेक्षा सुद्धा काही वृक्ष असे आहेत की जास्त उत्पादन जंगलातले पण देऊ शकतात. आणि 20% ठिबक सिंचनावरती माहिती देत नाही, लगेच ती द्यायला सुरुवात केली. परत एक 2-4 महिने दिली, परत ती बंद केली. पुन्हा मी दिलं पेपरला, परत द्यायला सुरुवात केली. आणि समाजाचं त्याच्यात बाकी आहे. समाजाने तुम्ही सांगता माझं ते कामच नाही. मी एक समाजसेवा म्हणून बसलो, मला फक्त 2-2.5 तास PPTवरती मला बोललं आहे. आकृत्या, फोटोग्राफ सगळं मी दाखवेल आणि मी सिद्ध करून दाखवेल. आणि मी सर्वज्ञ असंही माझा दावा नाही. त्याच्यामध्ये ॲडिशन करा, आपण तज्ञांना पण बोलवायचं. आपण गेल्या वर्षी मी प्राध्यापक BN शिंदे, अहमदनगरला न्यू आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेजमध्ये मी 35 वर्ष भूगोलाचा प्राध्यापक म्हणून पदव्युत्तर वर्गाला शिकवलं आणि जगातले 18 देश मी पाहिले. माझं असं लक्षात आलं की साधन संपदा भारत देशामध्ये प्रचंड असताना फक्त त्याचं मॅनेजमेंट चांगलेलं नाही म्हणून आपण फार मागे आहोत. म्हणून मी निंबीला ग्रामिका सुरू केला आणि त्यासाठी मी बराचसा प्रयत्न केला. संपूर्ण जग ग्लोबल वॉर्मिंगमुळे वादळं, दुष्काळ, गारपीट याखाली जखडलेलं आहे. शहरामध्ये मुंबईला प्रचंड पाऊस झाला, न्यू ऑर्लिन्ससारखं शहर उद्ध्वस्त झालं. या सगळ्यावरती उपाय जर करायचा असेल आपल्याला, तर आपल्याला हळूहळू पारंपरिक इंधनं कमी कमी करत नेऊन आणि वृक्ष वाढवले पाहिजेत. गेले 70 वर्ष भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण भरपूर वृक्ष वाढवण्याचा प्रयत्न केला, परंतु स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला 35% आपल्याकडे वृक्ष होते, ते वाढण्याऐवजी 13% खाली आले. तर माझी सूचना अशी आहे, 50% शेतीच वृक्षांची करायला सांगा ना. त्यापैकी 30% जंगली वृक्ष, ज्याला पाणी लागत नाही, दुष्काळ पडला तरी जगतात आणि 2 वर्ष पाऊस झाला ना तरी पण जात नाहीत. ऊसापेक्षा सुद्धा काही वृक्ष असे आहेत की जास्त उत्पादन जंगलातले पण देऊ शकतात. आणि 20% ठिबक सिंचनावरती फळबागा, त्यांना पाणी फार कमी लागतं आणि नेमकं उन्हाळ्यामध्ये तानावरती ते सोडावे लागतात. त्यामुळे अशी जर 50% शेती आपण वृक्षांची केली आणि उरलेल्या 50% पैकी 25% क्षेत्रामध्ये आपण जर धान्याची पिकं घेतली शाश्वत पाण्यावरती, तर आता आहे त्यापेक्षा जास्त धान्य आपण तयार करू शकतो. शिवाय उरलेल्या 25% कॅश क्रॉप जर घेतले तर आपल्याला भरपूर सुबत्ता येऊ शकेल. आणि 50% वृक्षांची पिकं केल्यानंतर पाऊस जागेवर येईल, ग्लोबल वॉर्मिंग होणार नाही, त्याचा पडलेला पालापाचोळा सगळी जमीन सुपीक करत जाईल आणि कार्बन डायऑक्साईड शोषला जाऊन मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन बाहेर टाकला जाईल. हे जगात सर्व ठिकाणी शक्य नाही. जगामध्ये 33% ज्या वृक्ष पाहिजेत म्हणतात सगळे, पण जगात फक्त 36% भागात वृक्ष उगू शकतात. आमच्या भारत देशात मात्र 90 ते 95% भागात वृक्ष उगवतात. हे फक्त भारताला शक्य आहे. आणि हे जर भारतानं इम्प्लिमेंट केलं तर जगातल्या सगळ्या लोकांना कार्बन क्रेडिट योजनेखाली आपल्याला पैसे द्यावे लागतील आणि आपला प्रचंड पर्यटन वाढू शकून जगाची हवा थंड आणि शुद्ध आपण करू शकू. अशा प्रकारचा प्रयत्न माझा आहे. याच्यावरती चळवळ झाली पाहिजे. मी खूप लेख लिहिले, पेपर माझी व्याख्यानं खूप झाली, परंतु त्यावरती चळवळ उभी करण्यासाठी आपल्याला नॅशनल लेवलचं एक सेमिनार घेऊन सर्व तज्ज्ञांच्या समोर आकडेवारीसह, फोटोग्राफसह हे मला सगळं सांगायचं आहे. त्यासाठी कोणीतरी मदत मला करावी, ही मदत मागण्यासाठी, याचना करण्यासाठी मी आलेलो आहे. सातत्यानं मी 25-30 वर्ष प्रयत्न करतो आहे, परंतु अजून तसा काही रिस्पॉन्स लोकांना मिळाला नाही. मी महाराष्ट्रभर रॅली काढली होती रोटरी क्लब या विषयावरती, अनेक मुलाखती पण दिलेल्या आहेत, परंतु आता सर्व लोकांनी जागृत होऊन जर अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, सी24 तास, पुणे. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी लांडेवाडी गावाचे सरपंच अंकुशराव लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त अखिल भारतीय मराठा महासंघ आयोजित सामुदायिक विवाह सोहळा लांडेवाडी इथे मोठ्या थाटामाटात पार पडलाय. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी लांडेवाडीचे सरपंच आणि अखिल भारतीय मराठा महासंघाचे पुणे जिल्हा युवक अध्यक्ष अंकुशराव लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त लांडेवाडी इथे 6 मे रोजी रविवारी मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं. या विवाह सोहळ्यामध्ये 16 जोडपी विवाहबद्ध झाली आहेत. या सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन अखिल भारतीय मराठा महासंघ आंबेगाव तालुका आणि श्री गणेश चौरंगीनाथ मित्रमंडळ लांडेमळा यांनी केलं होतं. या शुभविवाह प्रसंगी वधूवरास आशीर्वाद देण्यासाठी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील,
मराठा महासंघ पुणे जिल्हाध्यक्ष गुलाब गायकवाड, शिवसेना नेते अरुण गिरे, रवींद्र करंजखिले, युवा विस्तारक सचिन बांगर, देवीदास दरेकर आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी या 16 जोडप्यांना भैरवनाथ पतसंस्था आणि खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या वतीनं शुद्ध पाण्याच्या फिल्टरचं वाटप करण्यात आलंय। मोठ्या थाटामाटामध्ये पार पडलेल्या या विवाह सोहळ्यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघाचे आंबेगाव अध्यक्ष सोमनाथ हुले, उपाध्यक्ष अनिल हुले, युवक अध्यक्ष विशाल निघोट, युवा उपाध्यक्ष मच्छिंद्र तोत्रे, दत्तात्रय वाळुंज, बाळासाहेब निघोट, गणेश इचके यांचं मोलाचं मार्गदर्शन आणि सहकार्य लाभलंय। सामुदायिक विवाह सोहळा हा ग्रामीण महाराष्ट्राचा कणा आहे। गेल्या काही वर्षांपासून सामुदायिक विवाह सोहळे कमी झाले आहेत, परंतु खासदार आढळराव यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात सामुदायिक विवाह सोहळे आयोजित करण्यात आलेत, त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबाला फायदा झालाय। आज माझ्या या गावामध्ये गेल्या 21 वर्षापासून श्री गणेश चौरंगीनाथ मित्रमंडळ, त्याचप्रमाणे आमच्या गावचे सरपंच, आमचे तरुण सहकारी अंकुश लांडे, जे युवा शाखा मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष आहेत, त्यांच्या अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने, लांडेवाडी चिंचोडी शेवाळवाडी ग्रामस्थांच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून 21 वर्षापासून सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन ह्या ठिकाणी करण्यात येतं। योगायोगानं मेचा पहिला आठवडा, मे महिन्यातला माझा वाढदिवस असतो, पण माझ्या वाढदिवसासाठी आहे असं नाही। योगायोगानं माझा वाढदिवस आला म्हणून वाढदिवसाचं निमित्त याचं प्रत्येक वर्षी असतो तिथीप्रमाणे। त्याचप्रमाणे आमचे सरपंच अंकुश लांडे यांचा खरा तर वाढदिवस आता 2-3 दिवसापूर्वी होऊन गेला। ठीक आहे, वाढदिवस हे निमित्त जरी असलं तरी गणेश चौरंगीनाथ मित्रमंडळ ह्या माझ्या गावातलं एक अतिशय उत्कृष्ट चांगलं मित्रमंडळ आहे। त्या मंडळाच्या वतीनं अतिशय चांगली कामं केली जातात। हे गणपती मंदिर या ठिकाणी बांधलं, त्यामध्ये आमचे सहकारी मुंबईमध्ये राहणारे व्यावसायिक हरिशेख विश्वासराव, त्यामध्ये लांडेमळा, विश्वासराव मळा या सगळ्या परिसरातल्या प्रत्येक घरानं, प्रत्येक व्यक्तीनं यामध्ये आपला सहभाग आहे। आमचे जानकुशेठ असते ती मंडळाचे अध्यक्ष, या सगळ्या मंडळींना मेहनत करून या मळ्याचं मोठेपण जपलेलं आहे। या मळ्याच्या माध्यमातून, या मित्रमंडळाच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम होत असतात। मग गणपतीचे कार्यक्रम असतील, सामुदायिक विवाह सोहळ्याचे कार्यक्रम असतील, एक मोठं मंदिर बांधण्याचा कार्यक्रम असेल, हे सगळे एकत्रितपणे येऊन गावाला सहकार्य करून चांगलं काम करतात। दरवर्षीप्रमाणे आमच्या गणेश तरुण मित्रमंडळ अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने या आम्ही सामुदायिक सोहळ्याचं आयोजन करतो। खरं तर आमच्या गणेश तरुण मित्रमंडळाचं 21वं वर्ष, एक मराठा महासंघाचं माझे 7वं वर्ष, अशा माध्यमातून या दोन्हीच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही हा सामुदायिक विवाह सोहळा पार पाडत असतो। खरं तर एका बाजूला सामुदायिक सोहळ्याची जर आपण पाहिली प्रथा बंद पडत असताना, दुसऱ्या बाजूला एक आमचा एक गावाच्या माध्यमातून, आपल्या सर्वांच्या सहकार्याच्या माध्यमातून आमचं गणित स्थिती, एक आर्थिक तुमचं नियोजन, त्याच्यावरती काही प्रमाणात कंट्रोल यावं, या माध्यमातून आम्ही या सामुदायिक सोहळ्याचं आयोजन करत असतो। आणि म्हणूनच याचं औचित्य साधून आदरणीय दादांचं नेहमीच दादांचं मार्गदर्शन आम्हाला लाभलं। तर दादांनी सांगितलं की खऱ्या अर्थाने आपण ज्या वेळेस आपण मोठे असतील किंवा छोटे असतील, यांना ज्या वेळेस आपण सामुदायिक सोहळे करत असतो, तुम्ही जर आपल्या मंडळाच्या माध्यमातून, जर सामुदायिक सोहळ्याच्या माध्यमातून जर त्यांना चांगल्या पद्धतीचं जर आर्थिक त्यांची परिस्थिती सुधारत असेल, तर निश्चितप्रमाणे हा सोहळा कायम प्रमाणे ठेवा। म्हणून आम्ही या दरवर्षीप्रमाणे आमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, मी सहखर्चाने, हा वाढदिवसाच्या निमित्ताने माझ्या खर्चाने हा पूर्णाच्याकडनं 1 रुपया कुठलाही न घेता हा सोहळा पार पाडत असतो। अमोल जाधव, C24 तास, आंबेगाव। युवा सेनेच्या पुढाकारामधनं हिंगोलीमध्ये 6 मे रोजी सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। मात्र अपुऱ्या नियोजनामुळे हा विवाह सोहळा 1.5 तास उशिरा संपन्न झालाय। या सोहळ्यामध्ये 101 जोडपी विवाहबद्ध होणार असं सांगण्यात आलं, मात्र प्रत्यक्षात फक्त 38 जोडपीच या विवाह सोहळ्यामध्ये विवाहबद्ध झाली आहेत।
युवा सेनेच्या पुढाकारामधनं हिंगोलीमध्ये सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन 6 मे रोजी करण्यात आलं होतं. मागील काही दिवसांपासून हिंगोलीमध्ये मोठ्या प्रमाणात आयोजकांची जय्यत तयारी सुरू होती. या विवाह सोहळ्यामध्ये 101 जोडपी विवाहबद्ध होणार असल्याचे होल्डिंग सुद्धा शहरामध्ये अनेक ठिकाणी लावण्यात आले होते. मात्र आयोजकांचं नियोजन बिघडल्यामुळे सोहळ्यामध्ये 101 जोडप्यांऐवजी 40 जोडप्यांचा आकडा देखील आयोजकांना पार करता आला नाही. महाराष्ट्र राज्याच्या धर्मादाय आयुक्त शिवकुमार दिंडे यांच्या संकल्पनेनुसार आणि हिंगोलीचे धर्मादाय आयुक्त रवींद्र धायतडक यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना प्रमुख आणि हरिओम कृषी विकास संस्थेच्या माध्यमामधनं सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्यामध्ये युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची उपस्थिती राहणार होती. मात्र तांत्रिक अडचण आल्यामुळे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आले नाहीत. त्यामुळे काही वेळ धांदल उडाली. 101 लग्नाचा गाजावाजा करत असलेल्या आयोजकांचं नियोजन बिघडल्यामुळे 38 जोडपी या विवाह सोहळ्यामध्ये विवाहबद्ध झाली आहेत. तर या सोहळ्यासाठी टाकलेल्या मंडपामध्ये देखील वऱ्हाडी मंडळी कमी असल्यानं मंडप रिकामाच दिसत होता. उमेश चक्कर पाटील, C24 तास, हिंगोली. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. केडगाव हत्याकांडानंतर झालेल्या दगडफेकी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांपैकी 9 शिवसैनिक कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये स्वतःहून हजर झालेत. दरम्यान त्यानंतर त्यांना न्यायालयामध्ये हजर करण्यात आलंय. केडगाव हत्याकांडानंतर झालेल्या दगडफेक प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्यांपैकी 9 शिवसैनिक कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये स्वतःहून हजर झाले. 1 महिन्यापूर्वी 7 एप्रिल रोजी संजय कोतकर आणि वसंत ठुबे या दोघांची हत्या झाली होती. या प्रकरणी माजी आमदार अनिल राठोड यांच्यासह 600 शिवसैनिकांवरती गुन्हा दाखल करण्यात आला. त्यापैकी सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न केल्याचे 308 कलम गत आठवड्यामध्ये वगळण्यात आलं. त्यानंतर शिवसैनिक स्वतःहून पोलीस ठाण्यामध्ये हजर झालेत. रावजी नांगरे, प्रफुल्ल साळुंके, गिरीश शर्मा, सुनील वर्मा, अमोल येवले, अभिजित राऊत, दत्तात्रय नागपुरे, नगरसेवक योगीराज गाडे, राजेश सातपुते अशी हजर झालेल्यांची नावे आहेत. केडगाव डबल मर्डर केसमध्ये मयतांची डेड बॉडी घ्यायला पोलीस दल गेलं असतं. तिथं पोलिसांना केलेला विरोध आणि पोलिसांवर आणि पब्लिकवर केलेली दगडफेक याच्या संदर्भात दाखल गुन्ह्यामध्ये 9 आरोपी अटक केलेले आहेत. आरोपी त्यांना रिमांडने हजर केले आहोत. साधारण किती आरोपी आहेत सर याच्यामध्ये आणि काय घटना घडली होती? 67 आरोपींची नावं आहेत आणि बाकीचे निष्पन्न झालेले आरोपी 10 ते 12 असे 70 ते 80 नावं निष्पन्न झाली आहेत आणि 500 ते 600 लोकांचा मॉब होता. त्याप्रमाणे जे निष्पन्न होईल ते सगळे अटक करणार आहोत. त्याच्यामध्ये मोठे पदाधिकारी आहेत सगळ्यांना अटक करणार. कोणाला न्याय सगळ्यांसाठी जागा. शाहीद शेख, C24 तास, अहमदनगर. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या 62व्या वाढदिवसानिमित्त आंबेगाव तालुक्यात मंचर इथे भव्य कीर्तन महोत्सव सुरू आहे. दिवसेंदिवस या महोत्सवाचा उत्साह वाढतोय. या महोत्सवाच्या 5व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा विनोद मूर्ती हरिभक्त पारायण बाळासाहेब महाराज इंगळे यांची लाभली आहे. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या 62व्या वाढदिवसानिमित्त 8 दिवसीय भव्य कीर्तन महोत्सव सुरू आहे. आंबेगाव तालुक्यामध्ये मंचर इथे सुरू असलेल्या या भव्य कीर्तन महोत्सवाचा उत्साह दिवसेंदिवस वाढत चाललाय. महोत्सवाच्या 5व्या दिवशीची कीर्तन रूपी सेवा विनोद मूर्ती हरिभक्त पारायण बाबासाहेब महाराज इंगळे यांची लाभली आहे. इंगळे महाराज यांच्या कीर्तन रूपी सेवेला मोठ्या संख्येनं ग्रामस्थ, महिला, युवा वर्ग उपस्थित होते. या 7 दिवसीय कार्यक्रमामध्ये दररोज कीर्तनानंतर महाप्रसादाचा लाभ भाविकांनी घेतलाय. कीर्तनासाठी रोज अंदाजे 5000 भाविक येत आहेत. येणाऱ्या भाविकांपैकी 5 महिला आणि 5 पुरुषांचं टोकन नंबर दररोज काढलं जात आहे आणि लवकरच या भाग्यवान भाविकांना मोफत काशी यात्रा दर्शनाचा लाभ मिळणार आहे.
तुकड्यामध्ये 20 पोती ज्यावर होईल. जावया म्हणला मामा नादाय काय 30 होईल, किंवा म्हणतो मूळ काय 20च होईल. आणि जे हाना माऱ्या सुरू झाल्या काही घेणं नाही. ते जीवन औषधी शिवरात्री का बुजुर्ग का पिपळगाव शिवरात्री का रांगणीच्या का पोळ्याच्या काहीच माहीत नाही ना. दोघांना सुटकेची खाली बुलंदारा तरी सुरू केली. यानं तो म्हातारा उचलला खाली आदळला छातीवर वाटला. काय म्हणला 30 पोत्याला 1 किलो कमी पडत नाही. म्हातारा खाली पडल्या म्हणतो जीव बी मारला तरी चालेल, पण 20 पोत्याच्यावर काहीच होत नाही म्हणला. आणि ते माघारच कोणी घ्यायला ती पोरगी जवळ होते, तिचं नाव होतं वसू. ती आली अडचणीत, एकीकडून नवरा एकीकडून बाप, कोणाला समजा काहीच करणार. शेवटी वडिलाच म्हणजे दादा तुमच्या पाया पडते म्हणा की 30 पोते काय बिघडले. सगळे पाठ लहान झाले ना घासो किंवा मला वसू पाठ किती घासो, पण 10 पोत्याची कळ कशी शोधू काय ह्याच्या बापाचे घ्यायचं. ह्याच्यापेक्षा भजन करायचं ना. हरीचे नाम करा काळे कारणे वाचे, म्हणता राम राम तुझ्या पाचे काय म्हणजे. दिनांक 1 मे पासून दादांच्या 62व्या वाढदिवसानिमित्त दत्ता गांजाळे आणि मित्रपरिवार यांच्यातर्फे तसेच मंचरमधील आमचा सगळा वारकरी संप्रदाय, तालुक्यातील वारकरी संप्रदाय यांच्या सहकार्याने हा अखंड हरिनाम सप्ताह 1 ते 8 तारखेपर्यंत मोठ्या उत्साहात चालू आहे. दररोज कमीत कमी 4,500 ते 5,000 लोक येतात आणि जेवणाची सुद्धा सरपंचांनी, आमच्या दत्ता गांजे सरपंचांनी अगदी व्यवस्थित नियोजनबद्ध कार्यक्रम चालू ठेवलेला आहे. असेच त्या पद्धतीने यापुढेही आमच्या तालुक्यातील आणि आमच्या गावातील वारकरी संप्रदाय आणि सरपंच हा अखंड कार्यक्रम व्यवस्थित चालू ठेवतील. आणि दादांच्या वाढदिवसानिमित्त सरपंच दत्ता गांजाळे व आमचा मित्रपरिवार हार्दिक शुभेच्छा देत आहेत. स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्वसत्य विद्यानिकेतन राहुरी सेमी इंग्रजी माध्यम इयत्ता 1ली ते इयत्ता 5वी वर्गासाठी सेमी इंग्रजी माध्यमाचे प्रवेश सुरू. आपल्या मुलांनी मोठं व्हावं असं आम्हाला देखील वाटतं आणि म्हणूनच गेल्या 7 वर्षांच्या यशस्वी गुणवत्तेच्या जोरावर उत्तमातील उत्तम गुणवत्ता देण्यासाठी कटिबद्ध असलेले ग्लोबल स्कूलच्या व्यवस्थापनानं पालकांच्या आग्रहास्तव सेमी इंग्रजी माध्यमांचे वर्ग सुरू करण्यात आलेत. या सेमी इंग्रजी माध्यमाचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक वर्गाची फक्त 1च तुकडी आणि प्रत्येक तुकडीत फक्त 30च विद्यार्थी असणार आहेत. मोठ्या शहरामधील स्कूलमध्ये उपलब्ध असलेल्या सुविधा राहुरी शहर आणि परिसरातील विद्यार्थ्यांना मिळाव्यात म्हणूनच विश्वसत्य विद्यानिकेतन सेमी इंग्रजी माध्यमाची स्थापना केली गेली आहे. चालू शैक्षणिक वर्षापासून 365 दिवस स्कूल सुरू ठेवण्याचा संकल्प स्कूलने केला आहे. या संकल्पनेअंतर्गत विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी स्कूल प्रयत्न करणार आहे. त्यामध्ये विविध ॲक्टिव्हिटींचा समावेश स्कूलने केला आहे की जसे की कराटे, मार्शल आर्ट, स्विमिंग, म्युझिक, त्यामध्ये तबला, पखवाज, पेटी, त्याचबरोबर अबॅकससारखे क्लासेस आहेत. त्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी नवीन उपक्रम जे आहेत की लेझिम असेल, झांज पथक असेल, ढोल पथक असेल, या पथकांची निर्मिती विद्यार्थ्यांकडून केली जाणार आहे. शैक्षणिक टाईम टेबल व्यतिरिक्त जो अतिरिक्त वेळ आम्हाला मिळणार आहे त्या वेळेचा सदुपयोग होण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचा अष्टपैलू व्यक्तिमत्व घडवण्यासाठी या 365 दिवस संकल्पनेचा उपयोग स्कूल करून घेणार आहे. आणि म्हणूनच प्रत्येक क्लासरूम डिजिटल असणार आहे. तसेच आपल्या पाल्याचा होमवर्क, परीक्षेचे मार्क्स, वेळापत्रक आपल्या स्कूलनं गुगल प्ले स्टोअरवरती तयार केलेल्या ॲपच्या माध्यमामधनं आपल्या अँड्रॉइड मोबाईलवरती घर बसल्या समजणार आहे. पुस्तकी ज्ञानाबरोबर विद्यार्थी स्पर्धेच्या युगामध्ये टिकणं गरजेचं ठरतं. म्हणूनच स्कूलमध्ये संगीत, गायन, तबलावादन, हार्मोनियम, वादन, नृत्य, खेळ आणि संस्कृत यासारखे विषय शिकवले जातात. सुसंस्कृत आणि चारित्र्यसंपन्न विद्यार्थी घडवण्याच्या उद्देशानं स्कूलमध्ये भरपूर सहशालेय कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं.
चला तर मग आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करूया. आपला एक निर्णय आपल्या पाल्याचं उज्ज्वल भविष्य घडवू शकतो. राहुरी शहर आणि आजूबाजूच्या परिसरामधनं स्कूलची बस सुविधा उपलब्ध आहे. उच्च प्रशिक्षित, अनुभवी आणि साऊथ इंडियन शिक्षक वृंद. चला तर मग आजच आपल्या पाल्याचा प्रवेश विश्वसत्य विद्यानिकेतन राहुरी या ठिकाणी निश्चित करूया. स्कूलचा पत्ता ग्लोबल स्कूल, नवीन बिल्डिंग, काळे आखाडा रोड, राहुरी. राहुरी बस स्टँड पासून 1 किलोमीटर अंतरावरती. ऑफिसचा पत्ता ग्लोबल किड्स प्री प्रायमरी विभाग बिल्डिंग, गोकुळ कॉलनी, म्हस्के हॉस्पिटल समोर, राहुरी. संपर्क प्रोफेसर डॉक्टर रामकिसन ढोकणे सर. मोबाईल क्रमांक 7588 09 47 94 आणि 7588 09 47 95. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. सोलापूरमधील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयामध्ये प्रत्यक्ष कुठलाही उपचार न करता एक किरकोळ आणि एक गंभीर दुखापत अशा 2 MLC करणाऱ्या डॉक्टर कुलेश चांदेकर यांच्यावरती तात्काळ कारवाई करावी, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असा इशारा पीडित रुग्ण योगेश कुंदूर यांनी दिलाय. सोलापुरामधील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयामध्ये प्रत्यक्ष कुठलाही उपचार न करता एक किरकोळ आणि एक गंभीर दुखापत अशा 2 MLC करणाऱ्या डॉक्टर कुलेश चांदेकर यांच्यावरती तात्काळ कायदेशीर कारवाई करावी आणि तसं न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याची माहिती या घटनेमधील योगेश कुंदूर यांनी दिली आहे. सोलापूरमधील रहिवासी असलेल्या योगेश कुंदूर यांच्यावरती 15 एप्रिल रोजी शिवगंगा मंदिर परिसरामध्ये खुनी हल्ला करण्यात आला होता. त्यावेळी त्यांना जखमी अवस्थेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं होतं. तेथील डॉक्टर कुलेश चांदेकर यांनी त्यांच्या भावाला म्हणजे विकास कुंदूर यांना सांगितलं की भाऊ योगेश याला गंभीर दुखापत झाली आहे, त्यांना खाजगी दवाखान्यामध्ये उपचारांसाठी घेऊन जावं. त्यामुळे योगेशच्या नातेवाईकांनी त्यांना उपचारांसाठी अश्विनी हॉस्पिटलमध्ये 15 एप्रिल ते 2 मे या कालावधीमध्ये दाखल केलं होतं. इथे डॉक्टर DN कुलकर्णी यांनी त्यांच्यावरती शस्त्रक्रिया केली. वस्तुस्थिती अशी असतानाही सिव्हिल हॉस्पिटलचे डॉक्टर कुलेश चांदेकर यांनी उपचार न करता 2 वेगवेगळ्या MLC केले. डॉक्टर चांदेकर यांच्या विरोधामध्ये रुग्ण योगेश कुंदूर यांनी जिल्हाधिकारी, आरोग्य अधिकारी, सिव्हिल प्रशासन, अँटी करप्शन ब्युरो यांच्याकडे तक्रार देखील केली आहे. वेळोवेळी तक्रार अर्ज करून देखील त्यांना न्याय मिळत नाहीये. त्यामुळे योगेश कुंदूर यांनी उपोषणाचा इशारा देऊन सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे. नमस्कार, मी योगेश कुंदूर 15/4/2013 रोजी ते 2/5/2013 पर्यंत अश्विनी हॉस्पिटल येथे माझ्यावर अतिदक्षता विभाग या ठिकाणी डॉक्टर DN कुलकर्णी यांनी लॅप्रोटॉमी शस्त्रक्रिया केली. ज्यावेळेस माझ्यावर चाकूने एक तीक्ष्ण हाताराने हल्ला झाल्यानंतर त्याचे सगळे उपचार अश्विनी हॉस्पिटलमध्ये झाले. जवळपास 2 लाखाच्या आसपास माझं बिल झालेलं असताना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय येथील डॉक्टर कुलेश चांदेकर यांनी उपचारच न करता साधी दुखापत आणि या स्वरूपाचं आणि त्यानंतर गंभीर दुखापत अशा स्वरूपाचे एकाच दिवशीचे 15/4/13 रोजीचे 3 सर्टिफिकेट म्हणजे एक सर्टिफिकेट अश्विनी हॉस्पिटलचं आणि 2 छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सिव्हिल हॉस्पिटल येथील डॉक्टरांनी दिलेले डॉक्टर कुलेश चांदेकर याचे 2 सर्टिफिकेट माझा उपचारच न करता का सर्टिफिकेट बनवले गेले याविषयी संबंधित त्यावेळचे डीन अशोक शिंदे, त्यानंतरचे राजाराम पवार, सध्याचे सुनील घाटे साहेब यांना वेळोवेळी तक्रार दिली, त्यांनी दखलच घेतली नाही. त्यामुळं संबंधित विभाग असं म्हणतंय की आम्ही दिलेले सर्टिफिकेट योग्यच आहे. समिती बनवून एक वेगळ्या पद्धतीचं नाटक बनवून म्हणजे आरोपीला पाठराखण म्हणजे संबंधित डॉक्टर कुलेश चांदेकर यांना वाचवण्याचं एक षडयंत्र संबंधित हॉस्पिटलमध्ये घडताना दिसत आहे. आणि ह्या प्रकरणाची दखल जवळपास मी पोलीस आयुक्त सोलापूर यांच्याकडे ऑनलाईनने कंप्लेंट केलेली आहे. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग श्री अरुण देवकर साहेब यांच्याकडे लेखी तक्रार दिलेली आहे. जिल्ह्याचे दुसरे तज्ज्ञ शीतल कुमार जाधव, डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर यांनीही सध्याच ठिकाणावर एक समिती नेमलेली असून आजपर्यंत कोणताही अधिकारी सक्षमपणे याच्यावर निर्णय घेताना दिसत नाहीये.
म्हणून संबंधित यंत्रणेवर कुणाचं तरी नियंत्रण आहे की नाही यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे वेळोवेळी लोकशाही दिनी अर्ज दिलेला आहे, परंतु जिल्हाधिकाऱ्याच्या लोकशाही दिनाच्या आदेशालाही केराची टोपली सिव्हिल हॉस्पिटलकडून करताना दिसत आहेत. मग संबंधित विभागातील डीन असू द्या किंवा डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर असू द्या किंवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी असू द्या किंवा पोलीस आयुक्त असू द्या, प्रत्येक अधिकाऱ्यांच्या विरोधात निदर्शने करण्याची पाळी नाईलाजाने माझ्यावर आलेली आहे. तरी जिल्हाधिकारी साहेब सदरच्या प्रकरणावर लक्ष देतील अशी अपेक्षा ठेवून त्याच्या आज जर कारवाई होईल अशी अपेक्षा आहे. जर झाली नाही तर लवकरात लवकर जिल्हाधिकार्यालयाच्या आवारामध्ये बहुसंख्य माझ्या मित्रपरिवारांच्या माध्यमातून निदर्शने करणार आहे मी संबंधित भ्रष्ट यंत्रणेच्या विरोधात. तुकाराम गोडसे, सी24 तास, सोलापूर. हडपसरमधील हंडेवाडी रोड नो हॉकर्स झोन व्हावा तसेच अनेक समस्या घेऊन शिवसेनेचे नगरसेवक नाना भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली हडपसर क्षेत्रीय कार्यालयावरती आंदोलन केलं होतं. त्यामुळे महापालिका प्रशासन हादरलंय. त्यामुळे हंडेवाडी रोडवरील चिंतामणी नगर येथील भाजी मंडई स्थलांतराबाबत अखिल भारतीय जाणीव संघटना यांच्या वतीनं बैठक आयोजित करण्यात आली होती. हडपसरमधील हंडेवाडी रोड हा नो हॉकर्स झोन व्हावा तसेच अनेक समस्या घेऊन शिवसेनेचे नगरसेवक नाना भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली हडपसर क्षेत्रीय कार्यालयावरती आंदोलन केलं होतं. या आंदोलनामुळे महापालिका प्रशासन हादरलंय. हंडेवाडी रोडवरील चिंतामणी नगर येथील भाजी मंडई स्थलांतर बाबत अखिल भारतीय जाणीव संघटना यांच्या वतीनं बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी या बैठकीमध्ये नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे, अखिल भारतीय जाणीव संघटना पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस सुनील जगताप, आसिफ मणियार, परिमंडळ 4 चे अतिक्रमण अधिकारी DS ढोकले, वत्सला घुले, सहाय्यक आयुक्त सुनील यादव, प्रमोद पाटील, आसिफ मणियार आदींसह कष्टकरी महिला, सामाजिक कार्यकर्ते, शिवा शेवाळे आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. 148 व्यावसायिकांचे पुनर्वसन या मंडईमध्ये होणार आहे. नगरसेवक नाना भानगिरे यांनी हडपसर सहाय्यक आयुक्त कार्यालयामध्ये आक्रमक आंदोलन केलं होतं. या आंदोलनामुळे महापालिका प्रशासन हादरलंय. बैठकीच्या वेळी उपायुक्त माधव जगताप यांनी नूतन मंडईची पाहणी केली आहे आणि सर्व सुविधांनी युक्त अशी मंडई करण्याचं आश्वासन दिलंय. महापालिकेचे अतिक्रमण आणि घनकचरा उपायुक्त माधव जगताप यांनी सी24 तासशी बोलताना सांगितले की सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार पथारी व्यावसायिकांचं पुनर्वसन करण्याचे काम महापालिका करते. हंडेवाडी रस्ता नो हॉकर्स झोन केलाय. कष्टकरी व्यापाऱ्यांचे पुनर्वसन हा अधिकार आहे. महापालिका भाडे याबाबत पालिकेमध्ये धोरणात्मक निर्णय होईल. मागील पैसे भरले पाहिजे, या पैशांमधनं सुविधा मिळतील. पथारी सर्वेमध्ये सर्व व्यावसायिकांचे पुनर्वसन केले जाईल. तसेच नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांनी सी24 तासशी बोलताना सांगितले की भाजी मंडई पुनर्वसनबाबत वारंवार महानगरपालिकेमध्ये पाठपुरावा केलाय. पालिकेच्या बैठकीमध्ये प्रश्न मांडले आहेत. कष्टकऱ्यांना सर्व सुविधायुक्त गाळे मिळावेत यासाठी 50 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. व्यवसाय करताना वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी नागरिकांनी सहकार्य करावं. या ठिकाणी जे या हंडेवाडी भागातले म्हणजे हंडेवाडी रोडवरील किंवा इतर ह्या भागातील जे काही पथारी व्यावसायिक आहेत त्या सगळ्यांचं पुनर्वसन या ठिकाणी भाजी मार्केटमध्ये आपण करत आहोत. या ठिकाणी नागरिकांनाही मोठ्या प्रमाणात त्याचा त्रास होतो. तर त्या अनुषंगाने हे सगळे पथारी व्यावसायिक साधारण 8-15 दिवसामध्ये आतमध्ये शिफ्ट होतील, जेणेकरून सगळ्यांना दिलासा मिळेल. दुसरा जो विषय आहे की या ठिकाणी जे निकृष्ट दर्जाचं काम झालेलं असं आपलं जे काही हे आहे, तर त्या अनुषंगाने त्याची माहिती आपण घेऊ आणि चांगल्या पद्धतीचंच काम या ठिकाणी होईल अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो. आणि आपल्याला जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर याचा एक आपण पाठपुरावा करून पूर्ण करू. त्या अगोदर बी जगताप साहेबांनी वेळोवेळी लोकांसाठी, नागरिकांसाठी जे वाहतुकीला समोर जावं लागत होतं रोडला, त्यांच्यात लवकर पुनर्वसन झालं पाहिजे, त्याला हक्काची जागा मिळली पाहिजे म्हणून सातत्याने 1 वर्ष मी यासाठी प्रयत्न केला. स्थायी समितीला असताना त्याचा प्रयत्न केला, मुख्य सभेत त्या विषय हे केलं आणि ह्यासाठी भाजी मंडई, चांगल्या प्रकारचे भाजी मंडई जे नागरिकांची अपेक्षा आम्हाला चांगल्या प्रकारचे 5x5चे जे गाळे मिळले पाहिजे, त्यासाठी एक चांगले अत्याधुनिक
ते मार्केट व्हायसाठी 50 लाखाची तरतूद बी या ठिकाणी केले. परंतु सगळ्यांना एक विनंती आहे की नागरिकांना जो वाहतुकीला त्रास होतोय त्यांनी भाजी मंडी जी काही रोडवर बसते त्यांना एक विनंती आहे की चांगल्या प्रकारची जागा आता सांगितल्यापर्यंत 10-15 दिवस साहेब त्याच प्रकारे करून देतील. लवकर सगळे भाजी मंडी धारकांनी शिफ्ट व्हावं. जे नागरिकांना वाहतुकीला समजते तर कुठेतरी वाहतूक कोंडी मोकळी होईल. आणि जे नोकर झोन आपण सगळ्यांसाठी केलं, जे पथारीवाले व्यवसायांचा व्यवसाय वाढवा, जे हातगाड्या ज्या आपल्या वेगवेगळ्या ठिकाणी फिरतात आणि वेगवेगळ्या सोसायटी जाऊन ते व्यवसाय करतात, त्याला कुठेतरी आळा बसून आपले जे कष्टकरी लोकांचा कुठेतरी व्यवसाय वाढला पाहिजे यासाठी ह्या ठिकाणचा नोकर झोन केलेला आहे. 15 दिवसात सर्व व्यवस्था व्यवस्थित होईल असं या ठिकाणी सांगतो. तुकाराम गोडसे, C24 तास, हडपसर. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. गाव पाणीदार बनवण्यासाठी सरसावले. पाथर्डी तालुक्यातील चिंचोडी शिराळ गाव श्रमदानामधनं कामं झाली सुरू. अहमदनगरचे प्राध्यापक शिंदे यांनी मांडला शाश्वत पर्जन्य नियमन आणि पर्यावरण संवर्धन याचा तंत्रशुद्ध अभ्यास. केडगाव हत्याकांडानंतर झालेल्या दगडफेक प्रकरणी गुन्हा दाखल असणाऱ्यांपैकी 9 शिवसैनिक स्वतःहून कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये झाले हजर. आणि आरोपीला मदत करणारे डॉक्टर कुलेश चांदेकर यांच्यावरती कारवाई करण्याची पीडित रुग्ण योगेश कुंदूर यांनी केली आहे मागणी. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त.